नमस्कार माझ्या सर्व मित्रांना, जय हिंद, जय महाराष्ट्र। तर मित्रांनो, आपण जाणार आहोत श्री क्षेत्र भीमाशंकर दर्शनाला। तर आपण सर्वांनाही हर हर महादेव। आणि जसं जसं मित्रांनो मी हे 2 दिवसाचा टूर आहे, जसं जसं जात जाईन आणि रस्त्यामध्ये जे जे भेटेल ते आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न मी करेन। तर या सिरीजमध्ये सर्वप्रथम आपण जेव्हा मुरबाड क्रॉस केला, मुरबाडला सरळ गाव आहे, तिथे आहे हॉटेल प्रांजली आणि तिथे मी मिसळ, वडापाव, चांगले पदार्थ खाल्ले, जेवणही केला आणि फार उत्तम जेवण होतं मित्रांनो। आणि तिथे भरपूर अशी भेटवस्तू पण ते विकतात, त्याच्यामध्ये खेळणी आहेत, सॉफ्ट टॉयज आहे आणि सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे ते तिथे घरचे पापड वगैरे पण ते विकतात। तर आपण अवश्य हा व्हिडिओ बघावा आणि आपल्याला कसा वाटला कमेंटमध्ये सांगावा। आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर शेअर करा, सबस्क्राईब करा। तर बघा मित्रांनो, व्हिडिओ जॉईन करत आहे आणि जसं जसं पुढे जात जाईन तसं तसं आपल्याला मी जे जे शूट करीन ते आपल्याला दाखवत जाईन। धन्यवाद आहे माझ्या सर्व मित्रांचा। हा मुरबाडवरनं रोड येतो आणि हा रोड जातो मालशेज घाटला। आपण अवश्य देखला। नमस्कार मित्रांनो, आपल्याबरोबर हॉटेलचे शेड आहेत, ते आपल्याला थोडी माहिती देताल आपल्याला सांगा शेड। आता हॉटेलला 15 वर्ष झाली। सकाळी 7:30 रात्री 2 पार्टी चालू असतो। ओके। 24 तास चहावर चालू असतो। ओके। प्रत्येक गोष्टीला फ्रेश बनवून भेटतात। पत्ताही सांगा ना शेड आपला। प्रांजली हॉटेल, कुठं बंगला, मुरबाडपासून एक 17 किलोमीटर आहे। मुरबाडपासून 17 किलोमीटर। 17 किलोमीटर। हां, धन्यवाद। ऐक ना, एक वडापाव सिंगल कर। किसके पेड़ थे? हे कंदी पेढा आहे। तुम्हीच बनवता का? तुम्हीच बनवता? हो। पापड काय भाव याचा दादा? 150 रुपये पाव आहे। किती वर्षापासून करताय का? आम्ही झाले 15 वर्ष आहे। काय नाव आपलं? माझं नाव बालकृष्ण महाजन। हा, एरिया कुठला आहे? सरलगाव, सरळगाव, मुरबाड रोडला। हॉटेल प्रांजली। ते घेतलं व्हिडिओ, व्हॉट्सअपला टाकायचं का? यूट्यूबवर टाकेल। हां, यूट्यूबवर चॅनल दाखवतो, 2 मिनिट थांबा ना। सांगा ना, घरगुती बनवू नका ना। हां सांगा ना, तुम्ही बोलत राहा। हे घरी बनवतो, वेपर बटाटे वेपर। हे घरी बनवतो, हे पण करतो। हे बटाटा चकली आहे। काय भाव काय याचा? इथे 220 रुपये अर्धा किलो आहे। 220 रुपये। हे वेपर आहे, सॉरी साबुदाणा वेपर आहे। ही साबुदाणा चकली आहे फक्त। हे बटाटा किस आहे, बटाटा शेव। हे पोहे पापड साध्यामध्ये। हे लसूण आला पेस्ट, ही शेवई गव्हाची प्युअर, ही दही मिरची, ही सांडगी मिरची भरलेली। ही तळावी लागते का? हो हो, नॉर्मल तेल टाकून। ओके। आणि हे
नाचणी वेफर नाचणी डायबिटीज वेफर. माणसाला वगैरे जमतात ते. हे नाचणी नली हे उडदाचे पापड घरगुती पापड, उडीद पापड उडीद पापड आहे, हे मिरगुंडी गुरगुंडी. हे कुरडा आहे सर गहू नाचणी एक मिनिट थांबा, दाखवतो तुम्हाला सर्व. तर इथे मित्रांनो भरपूर तशी भेटवस्तू पण आहे, आपण प्रेझेंट पण खरेदी करू शकता. आणि हा हे बघा, हा ह्याचे हे दुकान आहे प्रांजली हॉटेल. चला सर, भरपूर चांगल्या वस्तू बघा. हे भेटवस्तू पण सॉफ्ट टॉईस आहे, पर्स आहे, सॉफ्ट टॉईस आहे, आणि ही खेळणी वगैरे पण आहे यांच्याकडे. भरपूर चांगल्या वस्तू आहेत. आणि इथे सर्व चॉकलेट्स वगैरे पण आहे, चिकी आहे, भरपूर चांगल्या वस्तू आहेत त्यांच्याकडे. हे सर्व इथे चांगल्या योग्य दरामध्ये विकतात. हे बघा, हे पूजाचे पण सामान आहे, धूपबत्ती वगैरे. अवश्य एकदा यांना भेट द्या. हॉटेल प्रांजली, सरळगाव, मुरबाडच्या थोड्या पुढे आहे. आणि खादी वस्तूही इथे भेटतात. होममेड वस्तू, प्रत्येक भरपूर वस्तू हे भेटतात. हे त्यांनी घरी बनवलेली पण आहे. हे खादी ग्राम उद्योगचा पण आहे. आणि आता आम्ही चाललो आहे मित्रांनो मालशेट घाटच्या पुढे. व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर, सबस्क्राईब आणि लाईक करा मित्रांनो. आणि जसं पुढे जात जाईल आपल्याला अजूनही व्हिडिओ मी अपलोड करत जाईल. धन्यवाद आहे माझ्या सर्व मित्रांचा. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.